नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी आपल्या सर्वांचे स्वागत करते मासिक राशीफलामध्ये. वृषभ राशीसाठी मासिक राशीफल म्हणजेच ऑगस्ट महिना काय सांगतोय. हा महिना तुम्हाला शांतता प्रदान करणार की आपली ग्रहांच्या गोचरेमुळे अस्वस्थता निर्माण करणार. पैशांचा आवक वाढेल की पैशांची गरज भासणार, याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोकरी, व्यवसाय, आरोग्य, कौटुंबिक स्थिती, लकी नंबर, लकी कलर, 3 महा उपाय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जाणून घेऊया आपला ग्रह गोचर. या महिन्यामध्ये तुमचा राशीस्वामी शुक्र मजबूत आणि बलवान स्थितीत बसला असल्या कारणाने तुम्हाला सुख सुविधा उपलब्ध होते. मन आनंदी राहणार. मात्र राहू आणि केतू यांच्या दृष्टीमुळे मानसिक संभ्रमता वाढणार आहे. चुकीचे निर्णय लगेच घेण्याची वेळ येऊ शकते. मात्र तिथे आपल्याला थांबून विचारपूर्वकच निर्णय घेणे गरजेचे असेल. या महिन्यामध्ये विनाकारण भीती वाटणे, भविष्याची चिंता वाटणे या गोष्टी घडू शकतात. म्हणून मनावर ताबा ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. आता आपण पाहूया नोकरी आणि व्यवसायासाठी. नोकरी करत असणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे. शुभ वार्ता येऊ शकतात. तुम्ही जे काम करणार आहात त्यामध्ये प्रसिद्धी होऊ शकते. वरिष्ठांना तुमचा पॅटर्न आवडू शकतो. तुम्ही केलेले कामांची प्रशंसा सुद्धा होऊ शकते. मात्र आपण व्यवसाय करत असाल तर भागीदारीवर अवलंबून राहू नका. आपण हॉटेल, सौंदर्य प्रसाधने विकत असाल किंवा मार्केटिंग करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी सुद्धा सुखकर असेल. आता आपण जाणून घेऊया आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवन. जर आपण काही सेव्हिंग करायचं ठरवलं असाल किंवा कुठे पैसे गुंतवणूक करायचं ठरवलं असेल तर हा महिना अतिशय योग्य आहे. या महिन्यामध्ये तुम्ही जे ठरवलंय ते नियोजन काम येणार आहे. त्यामुळे पैशांच्या संदर्भात जे नियोजन कराल ते उत्तम रीतीने पुढे जाताना दिसणार आहे. आपण कौटुंबिक जीवनामध्ये हसत खेळत हा महिना जाणार आहे. या महिन्यामध्ये जोडीदारासोबतचे काही वेळ सुद्धा घालवायला मिळणार आहे. कुटुंबामध्ये काही आनंद वार्ता सुद्धा येऊ शकते. काही मंगल कार्य सुद्धा होण्याची शक्यता आहे. सोबतच कुठे तीर्थक्षेत्री जाण्याचे योग सुद्धा जुळून येतात आहे. हा महिना सामान्यतः चांगलाच असणार आहे. मात्र राहूच्या दृष्टीमुळे अपचन, पोटदुखी याचे त्रास होऊ शकतात. म्हणूनच खाण्याकडे लक्ष नक्की द्या. त्याकडे दुर्लक्ष करू नका. घरचेच अन्न खाण्याचा प्रयत्न नक्की करा. आता आपण जाणून घेऊया आपल्यासाठी कुठला लकी नंबर असेल. या महिन्यामध्ये लकी नंबर जो आहे तो 5 आणि 6 असणार आहे आणि जो लकी कलर आहे तो पांढरा आणि क्रीम असणार आहे. आता आपण जाणून घेऊया ज्या अडचणी या महिन्यामध्ये येणार आहे त्यात कमतरता येण्यासाठी कुठले उपाय करू शकतो. पहिला उपाय, आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी आपल्याला शिवलिंगावरती कच्चे दूध, पाणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. दुसरा उपाय म्हणजे आपल्याला गरजू व्यक्तीला शनिवारी काळे तीळ दान करायचे आहे. तिसरा उपाय, गोकुळाष्टमीच्या दिवशी आपण श्रीकृष्णाला खडीसाखर आणि लोणीचा नैवेद्य नक्की दाखवावा. ही संपूर्ण माहिती होती ऑगस्ट महिन्यातील मासिक राशीफलाची. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. त्यासाठी जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण टाकावे. मी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूया मिथुन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.